सभागृहामध्ये मोठी माहिती देणारे दादा मंत्री मुर्दाबाद. मराठी शाळा आमच्या हक्काची. मराठी शाळा वाचवा, शिक्षण वाचवा या जोरदार घोषणांनी अमरावती शहर दणाणून गेलं. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाच्या शाळा बंदी धोरणाविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. बुधवार 25 फेब्रुवारी रोजी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. शाळा बंदीचा निर्णय तात्काळ रद्द करा, दत्तक शाळा योजना बंद करा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षण वाचविण्याचा संदेश दिला. तर मी प्रतीक्षा डोके, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे राज्य सचिव. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने 18,000 महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी 225 पेक्षा जास्त शाळा या अमरावती जिल्ह्यामधल्या असून आज अमरावती जिल्ह्याच्या वतीने, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने व पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आम्ही हा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेत आहोत. महाराष्ट्र आणि केरळ हे आपल्या भारतामधील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. एकीकडे केरळमध्ये मोफत शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिलं जातं आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र सरकार हे मराठी शाळांना टाळं लावण्याचं काम करत आहे. मला सांगा की जर महाराष्ट्रातल्या या शाळांना जर टाळं लागलं तर कितीतरी विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार आहे. एकीकडे महाराष्ट्र धर्म सांगणारे हे राजकीय नेते, मराठी भाषेचा गौरव सांगणारे हे राजकीय नेते दुसरीकडे मराठी शाळांना बंद करत आहे. पण आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत. महाराष्ट्राचा इतिहास आम्हाला माहिती आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षणासाठी संघर्ष केला आणि या सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळावं यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणेच आज सुद्धा आम्ही या महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय आहे 18,000 शाळा बंद करण्याचा, तो निर्णय त्यांनी मागे घ्यावा याकरिता आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. आणि जोपर्यंत हे सरकार हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आमची लढाई अशीच चालू राहील. कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आमच्या शिवबांनी आम्हाला विचार दिले आहेत की मोडेन पण वाकणार नाही. तसंच जोपर्यंत हे सरकार हा निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत हे विद्यार्थी सुद्धा झुकणार नाही. आमची ही रस्त्यावरची लढाई अशीच चालू राहील. एकीकडे महाराष्ट्र सरकारच मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देतं, दुसरीकडे मराठी शाळाच बंद पाडण्याचं षडयंत्र महाराष्ट्रात होते आहे, काय सांगाल? एकीकडे हे सरकार मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देतात, दुसरीकडे हे सांगतात की 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करा आणि दुसरीकडे मात्र मराठी शाळा हे सरकार बंद पाडत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी जर ही मराठी शाळा बंद पडली तर काय करायचं? एकीकडे हे सरकार शाळा बंद करायची म्हणून निर्णय घेतात, मात्र ते विद्यार्थी काय करतील? आज अशा महाराष्ट्रातल्या अनेक शाळा आहेत की ज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, तिथे शिक्षक नाही आहेत, बरीचशी परिस्थिती तिथली वाईट आहे. त्यावर या सरकारने उपाययोजना करण्याऐवजी हे सरकार त्या शाळांना टाळं ठोकण्याचं काम करत आहे. तर आमची हे सरकारचा जो निर्णय आहे शाळा बंद करण्याचा, याला आमचा निषेध आहे आणि सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी. लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठी शाळा वाचविण्यासाठी विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरल्याने शिक्षणाचा हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. शासन या आंदोलनाची कितपत दखल घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. काय नाव आपलं? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव काय आपलं? मी कैलास चव्हाण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विभागीय समन्वयक तथा सिनेट सदस्य संत गाडगेबाबा काय सांगाल, अमरावती. मोर्चा काढण्यात येतो, नेमका काय विषय? मोर्चाचा विषय हा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने 250 पेक्षा शाळा हे अधिकारिकरित्या बंद केलेल्या आहेत. गोर गरीब वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने नाही का जणू काही शिक्षण नाकारलेलं आहे. ह्या विरोधात आम्ही संपूर्ण ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्यामार्फत जिल्हा कलेक्टर ऑफिसवर हा मोर्चा काढत आहेत. आमचं एवढंच मागणं आहे की ज्या काही शासकीय शाळा आहेत, सरकार ह्याचा काही हाणून पाडण्याचा डाव करत आहेत किंवा बंद पाडण्याचं काम करत आहेत, त्यांचा विरोध ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत. काल दादा भुसेंनी सांगितलं आहे की अधिकारिकरित्या 250 शाळा आम्ही बंद केलेल्या आहेत. जर 250 शाळा गरीब युवकांच्या पालकांच्या मुलांचं जर बंद करत असेल तर मग ते पोरं शिकतील कुठं? त्यांनी शिक्षण कुठे घ्यावं? फक्त श्रीमंतांचं शिक्षण होणार का? गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा विषय आहे. त्याचबरोबर कमी पटसंख्या असलेल्या शाळा त्यांनी बंद करायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अशी काय पाळी आली आहे शासनावर की ते मराठी शाळा बंद करत आहेत? महाराष्ट्रामध्ये असून मराठी शाळा जर बंद होत असेल तर मराठी विद्यार्थी कुठे शिकायला जाणार? त्यांच्याकडे एवढा मोठा पैसा येणार कुठून? आज प्रायव्हेटलायझेशनला हे सरकार नाही का प्रमोट करत आहेत. गरिबांचे शेतकरी शेतमजुरांचे मुलं हे प्रायव्हेट शाळेमध्ये लाख रुपये देऊन शिकू शकत नाहीत. त्यासाठी हे संघटन आमचं ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन संघटन शेतकरी शेतमजुरांच्या मुलांसाठी आणि पाल्यांसाठी लढतो आहे. आज जर सरकारी शाळा बंद झाल्या तर हे लहान मुलं शिकतील कुठं आणि त्यांना रोजगार कुठे मिळणार? मग ते ग्रामीण भागातील युवक हे नशेच्या आहारी जाणार. मग सरकार काय त्यांचा गैरफायदा घेणार आहे का? असं आमच्या संघटनेचं म्हणणं आहे. आणि ह्या ज्या शाळा बंद पाडण्याचा घात या सरकारने कमी संख्येच्या नावाखाली केलेला आहे ते तात्काळ रद्द कराव्या आणि त्याचबरोबर शिक्षक पदभरती सुरू करून ह्या शाळा सुरू कराव्यात अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. याचसोबत आमच्या 12 मागण्या आहेत त्या आमच्या लेटरवर आम्ही दिलेल्या आहेत.